स्केलर आपण म्हणायचं कशाला? स्केलर म्हणजे काय? स्केलर हे द फिजिकल क्वांटिटी विच ओनली डिस्क्राइब द मॅग्निट्यूड, ज्याच्यामध्ये फक्त काय डिस्क्राइब केलं जातं रे? ओनली मॅग्निट्यूड. तुम्ही पूर्ण लक्ष द्यायचं का? आता स्केलर इज एन ओनली मॅग्निट्यूड. पण सर हे काय आपल्याला नेमकं काय करायचं होतं ह्या टॉपिकमध्ये? या टॉपिकमध्ये आपल्याला पूर्ण याच्या आधी पहिल्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो होतो? फंडामेंटल क्वांटिटी शिकलो होतो, डिराइव्हड क्वांटिटी शिकलो होतो, डायमेन्शन कशी काढायची शिकलो होतो. आता ह्या ज्या काही फिजिकल क्वांटिटी आपण शिकल्यात, काही फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आहे, काही फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड आहे. जसं की आता मी इन्स्टंटला विचार केला किंवा आपण एक क्लास घेतलाय, तर आपण किती वेळ क्लास घेतला? एक तासभर क्लास घेतला. एक तास किंवा समजा 2 तास, 3 तास. एक तास म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे, एक फिक्स स्लॉट आहे. 3 तास म्हणजे काय? एक तासाच्या 3 टाइम्स, मल्टिपल ऑफ 3 टाइम्स. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, सिंपल एक्झाम्पल. 1 kg म्हणजे काहीतरी अमाऊंट ऑफ फिक्स आहे. 1 kg म्हणजे काहीतरी अमाऊंट फिक्स आहे. 1000 ग्रॅम हे फिक्स आहे. मग मला जर 10 kg डिफाइन करायचं आहे, 10 kg that is mean by 10 into 1 kg. Okay, we are denoting as an this is the unit and this is the number. We just show is the any physical quantity we are showing only as a magnitude. What is mean by magnitude? Unit along with that particular number, that is what is magnitude. मॅग्निट्यूड ला आपण काय, त्याचं फक्त आपल्याला काय सांगायचं आहे? किती क्वांटिटी आहे? 10 मीटर लेंथ, 1 मीटरच्या 10 पट आहे. 10 काय नंबर आहे, मीटर काय युनिट आहे. 10 किलो, 10 काय नंबर आहे, केजी काय युनिट आहे. पर्टिक्युलर मल्टिपल ऑफ. मग याला कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन गरज नाही. 10 किलो गुळ आण, काही गरज नाही डायरेक्शनची. 5 किलो साखर आण, काही गरज नाही. 5 किलो आणायचं ना आपल्याला, त्याला डायरेक्शनचं काय मॅटर नाही आहे. 2 तास झालाय, डायरेक्शनचं काय मॅटर नाही आहे. 10 मीटर लेंथ आहे, डायरेक्शनची काही गरज नाही आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त ज्याला आपण मॅग्निट्यूड डिस्क्राइब केलं जातं. मग सर याचे एक्झाम्पल कोणते येतो? आपण लिहूया, टाइम लिहू, मास लिहू. ओके, त्याच्यानंतर स्पीड लिहूया. सर स्पीड कसं काय येतं? हे स्पीड म्हणजे काय? एखाद्या स्पीडोमीटरला एखादी गाडी जर काही स्पीडनं चाललेली असेल, त्या स्पीडोमीटरला ऍट द इन्स्टंट 60 किलोमीटर पर आवर ना गाडी चालले, 50 किलोमीटर पर आवर ना गाडी चालले. त्याचं एक्झॅक्ट काय सांगितलं आपण? आकडा सांगितलाय. फक्त काय सांगितलंय? मॅग्निट्यूड सांगितलंय. त्याला काय म्हणलं आपण? स्केलार. ते एखादी स्केलार क्वांटिटी डायरेक्ट ऍड किंवा मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे कसं? 5 किलो अधिक 10 किलो, 5 किलो अधिक 10 किलो झालं किती? 15 किलो. सरळ ऍड केलं. 5 किलो गुणिले 10 किलो झालं किती? 50 किलो. यू कॅन डायरेक्ट मल्टिप्लाय, डायरेक्ट ऍड. रेग्युलर जे अल्जेब्रिक फंक्शन आहे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठी, तशा पद्धतीने आपण याला ऍड करू शकतो. बट असं कधी शक्य आहे का? 2 तास अधिक 10 किलो, काहीतरी जर मिसमॅच होते, चुकते. ओके, याच्या त्याच फिजिकल क्वांटिटीला आपण ऍड करतो, एवढं समजून घ्या. ओके, सो हे झालं आपल्याला कुठलं झालं? स्केलर मधलं सांगितलं. क्लिअर आहे? ऍड कसं करतो? सरळ जसं फिजिकल क्वांटिटीज आपण ऍड करतो तशी ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड करायची. ओके, म्हणजे जे आपण आज तक 10 वर्ष शिकले ऍडिशन प्लस मायनस, तशा पद्धतीनेच करायचं. पण याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे, ती नेक्स्ट स्टेप काय सांगते आपल्याला? वेक्टर. तर काय वेक्टर? वेक्टर काय? द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब मॅग्निट्यूड as well as direction. That is very important. What can I say here?
magnitude as well as direction. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर कोणती क्वांटिटी हो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन रिक्वायर्ड आहे. वेलोसिटी, फोर्स एक्सेट्रा. डिस्प्लेसमेंट अरे कोणत्या डायरेक्शनला गेलं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेलोसिटी, एखादी गाडी 70 किलोमीटर पर सेकंद किंवा 70 किलोमीटर पर आवर चालले, कुठून कुठं चालले, दॅट डेस्टिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर समजा मला स्केलर मध्ये जरा मास दाखवायचं होतं, मी कसं दाखवेन? मी डायरेक्टली ना m बरोबर, मला स्पीड दाखवायचं s बरोबर डायरेक्टली, मला टाइम दाखवायचा s बरोबर डायरेक्टली. त्याला काय असं काही स्पेसिफिक नाही आहे. पण वेक्टरला काय आहे का? हो, वेक्टर डिनोट करतो ना की असं एरोनं डिनोट करतो. याला म्हणायचं हेड, याला काय म्हणायचं? टेल. ओके, टेल, हेड. ओके, हे झालं टेल, हे झालं हेड. इट्स डिनोटेड बाय एखादं व्हेइकल P to Q गेलंय. डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिस्प्लेसमेंट साठी डायरेक्शन महत्वाची आहे. इथून इथं आलं, परत जर माघारी गेलं ना तर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन खूप महत्वाचं आहे. निगेटिव्ह शोज द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे समजा मला सर हे PQ दाखवायचं आहे, मग मी लिहिताना वेक्टर क्वांटिटीला असं लिहू शकतो. मग ह्याला एक स्पेसिफिक काही नाव देऊ का? हो, असंही देता येईल मला, A बार. ओके, सो म्हणजे हे झालं हेड, सॉरी हे झालं टेल, हे झालं हेड. जिथं एरो आहे याला म्हणायचं इनिशियल, याला म्हणायचं फायनल टर्मिनल. इनिशियल टर्मिनल, फायनल टर्मिनल. शब्द फार इम्पॉर्टंट आहे. शब्दाच्या आपल्याला जायचं आहे. वेक्टर ऍडिशन करत असताना नीट लक्ष द्या, वेक्टर मध्ये दोन क्वांटिटी इम्पॉर्टंट आहेत. एक डायरेक्शनला फार महत्व आहे, दुसरं मॅग्निट्यूड पण सोबत घ्यायचं. बेस्ट एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट आहे, वेलोसिटी आहे, ऍक्सेलरेशन. यू कॅन टेक ऍक्सेलरेशन. फोर्स बट नॉट स्पीड, नॉट वर्क. वर्कला स्पेसिफिक डायरेक्शन लागत का? नाही, तिथं फक्त फोर्स आणि डिस्प्लेसमेंट लागतं. स्पेसिफिक डायरेक्शन वी डू नॉट रिक्वायर्ड वर्क साठी, बट फोर्स साठी रिक्वायर्ड आहे. अरे कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो वेक्टर क्वांटिटी मध्ये, म्हणून वेक्टर मध्ये काय लक्षात ठेवायचं? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. स्केलर मध्ये काय लक्षात ठेवायचं? ओनली मॅग्निट्यूड. स्केलर काय करतं? डायरेक्ट डिनोट करता येतं. वेक्टरला डिनोट करता येतं का? नाही. त्याच्या डोक्यावर काय द्यायचं? बार द्यायचं. त्याला असंही डिनोट करायचं. त्याचं मॅग्निट्यूड पण आपण असं दाखवतो. त्याचं मॅग्निट्यूड पण अशा पद्धतीने आपण दाखवता येईल. समजतं का तुम्हाला? आता याच्यामध्ये दोघांमध्ये परत कंपेअर. एक्झाम्पल टाइम, मास, स्पीड. एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, फोर्स. डिस्टन्स कुठे येईल? वर येईल. डिस्टन्स कुठे येईल? वरच्या याच्यामध्ये. ओके, चलो अजून एक कंपेअर करू. सर तुम्ही म्हटलं होतं ह्याचं जे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे ना, हे कुठलं? अल्जेब्रिक रूल वापरा. याला नाही वापरायचं. त्याला याची स्पेसिफिक ऍडिशन करता येते, स्पेसिफिक सबट्रॅक्शन करता येतं, स्पेसिफिक वेने करता येतं. ओके, म्हणजे सर फोर्सची क्वांटिटी फोर्स मध्येच ऍड करा, डिस्प्लेसमेंटची क्वांटिटी डिस्प्लेसमेंट मध्येच ऍड करा, वेलोसिटीची क्वांटिटी वेलोसिटी मध्ये ऍड करा. फोर्सची वेलोसिटी ऍड नाही करता येत. म्हणजे 10 मीटर पर सेकंड आहे, त्याच्यामध्ये 2 सेकंड ऍड करा. नो वे, दॅट लाईक नॉट. हा, यू कॅन मल्टिप्लाय, नो प्रॉब्लेम. यू कॅन मल्टिप्लाय इट ॲज एन सपोज वी टेक द 5 is any number and 10 kg is an 1 unit. You can take the directly multiplication also in the vector. Or 10 Newton force आहे, force into t काय असतं? झाले आपल्याला F into t काय असतं बघा. म्हणजे मी एक फोर्स आणि एक टाइमचं मल्टिप्लिकेशन करू शकतो का वेक्टर मध्ये? हो, मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, बट ऍडिशन सबट्रॅक्शन कांट पॉसिबल. डू यू अंडरस्टँड? वेक्टर दोघांमध्ये कंपॅरिझन कळलं का? पुढे जाऊया. टाइप्स घेऊयात आपण. त्याच्यामध्ये काय द्यायचं? टाइप्स. चलो टाइप्स. पहिलं झिरो वेक्टर, हा नल वेक्टर. नल म्हणजे काय?
एम्प्टी, काहीच नाही. ओके, झिरो वेक्टर, झिरो मॅग्निट्यूड बट हॅव्हिंग द पर्टिक्युलर डायरेक्शन. काय बोललो मी? झिरो मॅग्निट्यूड बट पर्टिक्युलर डायरेक्शन. कसं दाखवायचं उचललेला? एनी व्हेकल आर इन रेस्ट बट हॅव्हिंग द पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याचं प्रॉपर्टी ईस्टला आहे, वेस्टला आहे, त्याला सांगू शकतो आपण. जरी रेस्ट असलं, त्याची व्हेलॉसिटी जरी झिरो असेल तरी पण त्याची काय सांगू शकतो? डायरेक्शन सांगू शकतो. म्हणजे आपण अशा टाइपला काय म्हणायचं? झिरो वेक्टर. समजतं तुम्हाला झिरो वेक्टर? ओके, कशाने दाखवायचं? यू कॅन डिनोट एज एन ओ बार और झिरो बार. यू कॅन डिनोट एज एन झिरो बार. डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजायला लागले का? बघा, मी काय सांगितलं तुम्हाला? पहिले जे सांगितलं ते झिरो वेक्टर सांगितलं. दुसरं काय सांगतोय बघा? दुसरं आहे आपल्याला रिझल्टंट वेक्टर. टू और मोर वेक्टर टू कन्वर्ट इनटू द सिंगल वेक्टर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर एका सिंगल वेक्टर मध्ये आणू शकतो आपण. त्याला काय म्हणायचं? आपण रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. त्याला तुम्ही दाखवा आर बार म्हणून. इट इज डिनोटेड बाय आर बार. म्हणजे टू जस्ट कन्वर्ट इट इन सिंगल वेक्टर. किती? दोन किंवा दोन पेक्षा जास्त. 2, 3, 4, 5 जे काय असेल त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? एका सिंगल वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याला काय म्हणायचं? आपण रिझल्टंट वेक्टर असं म्हणायचं. तर त्याच्या पुढचं बघायचं झालं तर पुढचं निगेटिव्ह वेक्टर. पुढचं कोणतं आहे? निगेटिव्ह वेक्टर. लक्ष द्या, निगेटिव्ह वेक्टर एक वेक्टर आहे, हे दुसरा वेक्टर आहे. हा समजा ए बार आहे, हा समजा बी बार आहे. एक ए बार वेक्टर आहे, एक बी बार वेक्टर आहे. बोथ आर द सेम मॅग्निट्यूड. यांचा अंतर सेम आहे रे, लांबी सेम आहे बघा, अंतर सेम आहे, लेंथ सेम आहे. बट opposite direction. A vector having same magnitude but opposite direction, that is called as a negative vector or opposite vector. क्लियर आहे का? बघा, दोन नावं सांगितली मी. एक ऑपोजिट वेक्टर आणि दुसरं काय सांगितलं? निगेटिव्ह वेक्टर. क्लियर आहे? हे जर यांच्यामधलं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पण वेगळं आहे, मॅग्निट्यूड कमी जास्त आहे, अनइक्वल वेक्टर. आपण काय म्हणू शकतो? अनइक्वल वेक्टर. समजतंय तुम्हाला? मी एक शब्द सुद्धा अजून त्याच्यामध्ये वाढवून सांगायला लागलो. पुढे जातो मी. पॉझिटिव्ह वेक्टर याला पॅरलल वेक्टर असं पण म्हणतो. पॅरलल याला इक्वल असं पण म्हणतो. इक्वल. ओके, कसं बघा? हे बघा, इथे एक वेक्टर आहे, इथे एक वेक्टर आहे. आता तुम्ही या वेक्टरकडे बघून सांगू शकता. काय सांगता येईल? सांगा. येस, सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. व्हेरी गुड. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन, that is called as a positive vector or equal vector or parallel. याला कसं म्हणता येईल? पॅरललच्या शब्दात याला काय म्हणता येईल? अँटी पॅरलल. कसं सांगता येईल? अँटी पॅरलल. 180 डिग्री यांच्यामध्ये किती अँगल आहे? 0. यांच्यामध्ये किती अँगल आहे? 180 रिलेटेड टू डायरेक्शन. सर असं काय म्हणता येईल का? असा काय शब्द आहे का? कोलिनियर पॅरलल. त्याला अजून एक काय सांगता येईल? दोन वेक्टर परफेक्ट पॅरलल आहेत, दॅट इज कॉल्ड एज कोलिनियर ऑल्सो. ओके, सो त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे मला वाटतं त्याच्यानंतर कुठला? पोझिशन वेक्टर. एम आय राईट? पोझिशन वेक्टर
एक पोझिशन वेक्टर एकदम सिंपल लक्षात ठेवायचं बरं का. एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम कुठली आहे, एक्स वाय सिस्टीम आहे. एक कोणताही पॉइंट घेतलं का, मी काय म्हणलं, कोणताही पॉइंट, इथं पी पॉइंट घेतला, या पॉइंटचं मला पोझिशन दाखवायचं आहे चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम पासून. चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम पासून we find the or we show this position. This is called as a position vector. याला काय म्हणायचं आपण, पोझिशन वेक्टर सांगू शकतो ना रे याला. x पासून किती अंतरावर आहे, y पासून किती अंतरावर आहे. बरं हे चूजन कोऑर्डिनेट पोझिशन, ओरिजिन पासून चूजन कोऑर्डिनेट पर्यंत काय याची एक्झॅक्ट पोझिशन आहे. सो दॅट इज बी डिनोटेड बाय OP bar. We can also denote the R bar. This is called as a position vector. After all, the next is a unit vector. हे फार महत्वाचं बघा, हे त्याच्यानंतर हे खूप महत्वाचे आहे ना. याला लक्षात ठेवायचं आपल्याला, याला असंच जायचं. चलो झिरो वेक्टर मध्ये काय सांगितलं होतं मी युनिट वेक्टर कडे जाण्याच्या आधी. झिरो वेक्टर मध्ये काय सांगितलं होतं, having a vector having zero magnitude but in particular direction. मग मी इथे लिहितो a vector having unique magnitude. काय म्हणतो मी, unique magnitude having particular direction. ज्या वेक्टरची किंमत युनिट एक x 1 युनिट असं आहे, त्याला काय म्हणलं आपण, युनिट वेक्टर असं. सर इट इज जनरेटेड बाय, तुम्ही कोणताही लेटर घेतलं हेही प्रॉब्लेम नाही, इट इज जनरेटेड बाय यू कॅप. कॅप मीन्स युनिट वेक्टर. काय म्हणलं मी, कॅप मीन्स युनिट वेक्टर. वी कॅन राइट ऑल्सो इन दिस लाइन. Suppose 1p is the vector and here p bar divided by magnitude of p bar. U cap equal to p bar divided by magnitude of p bar. सर मी असं लिहू शकतो का, एक तुम्ही म्हणलात p वेक्टर आहे त्याचं युनिट वेक्टर काढा. You can also write the p cap equal to p bar upon magnitude of p bar. No problem. Okay. युनिट वेक्टर कसा आहे, एक्स वाय झेड च्या अलॉंगला, तिघांच्या अलॉंगला वेगवेगळं लिहू शकतो. कसं, एक्स वाय झेड, एक्स च्या अलॉंग आय कॅप, वाय च्या अलॉंग जे कॅप, झेड च्या अलॉंग के कॅप. मी याला IMP करून टाकतो, ते समजलं की पुढचं सगळं समजेल. चलो एक्स च्या अलॉंग काय आहे, आय कॅप. चलो वाय च्या अलॉंग काय आहे, सॉरी चुकलं, जे कॅप आहे, जे कॅप. आणि झेड च्या अलॉंग काय आहे, के कॅप. एक्स वाय झेड असं जायचं, आय कॅप, जे कॅप, के कॅप. ओके, परत लक्ष द्या. आय कॅपचं सर व्हॅल्यू काय हो, आय कॅपची व्हॅल्यू आहे एक्स बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एक्स बार. जे कॅप ची व्हॅल्यू काय, कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर आहे. हा, जे कॅप ची काय, y बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ y बार. के कॅप ची काय आहे, z बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ z बार. हे मॅग्निट्यूडचा अर्थ काय, मॅग्निट्यूड कसं काढायचं मी नंतर सांगेन, फक्त सध्या डोक्यात ठेवायचं. मॅग्निट्यूड मध्ये कोणती व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर ते आपण काय घेतलो, पॉझिटिव्ह घेतलो. त्याच्या आधी घेतलं होतं, कुठे घेतलं होतं आठवते का, ऍब्सोल्यूट एरर मध्ये घेतलं होतं आपण. समजतंय. ओके. सो याला मी एखादा इक्वेशन असं लिहू शकतो का, कसं, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. यू कॅन राइट ऑल्सो, यू कॅन, दिस इज फॉर, सपोज दिस इज अन इक्वेशन फॉर द पी बार, वी जस्ट कन्सिडर. सो देन हे काय घेतलं मी, पी बार बरोबर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. जर मला याचा पी बारचा मॅग्निट्यूड काढायचा आहे, पी बारचं काय करायचं आहे, मॅग्निट्यूड काढायचं आहे, कारण मला युनिट वेक्टर काढायचं आहे. हे एक असं एक वेक्टर दिलंय, त्याचं मला काय काढायचं आहे, युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं म्हणजे एक वेक्टर दिलेला काय आहे आणि त्याचं काय काढायचं आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढत असताना स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. म्हणून मी म्हटलं की खूप आहे, एवढा पार्ट कळला ना, पुढं सगळं एवढ्या पार्टवर आपल्याला बॅटिंग करायची.
कम्प्लीट बॅटिंग करायची आहे. चल 2 मिनिटात सगळं रिवाइज करून टाकू आपण. हे बघा आपण काय काय शिकलो, आपण काय काय बघायला गेलो. आपण टॉपिक चालू केला होता मॅथमॅटिकल मेथड, त्यालाच आपण स्केलर आणि वेक्टर म्हणतो. तर त्याच्यामध्ये हा फिजिक्समधला स्टेट बोर्डाचा 2 नंबरचा टॉपिक आहे. जर आपण म्हणजे एनसीईआरटी पॅटर्नला गेलो, एनसीईआरटी पॅटर्नमध्ये मोशन इन लाईन आणि मोशन इन प्लेन या दोघांच्या मध्ये आहे. बट हे दोन्ही मोशन इन प्लेन आणि मोशन इन लाईन आपल्याला 3rd चॅप्टर आहे स्टेट बोर्डामध्ये. एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड एक रेश सुद्धा फरक नाही आहे. त्यांचं जे पाठीमागचं एक्सरसाइज आहे ना, ते एक्सरसाइज आपला सुद्धा सेम एक्सरसाइज आहे, काही फरक नाहीये. सो त्याच्यामुळं एनसीईआरटी पॅटर्न वाईजच जातोय आपण. काही एखादा पार्ट कमी असेल ऍडिशनल घ्यायला लागलोय मी. कन्व्हर्जन ऑफ युनिट पण आपण ऍडिशनल घेतलंय पहिल्या टॉपिक मध्ये. बऱ्याच गोष्टी आपण ऍडिशनल घेतोय तिथं. ऍडिशनल मी इथंही घेणार आहे जर काही कमी असेल तर. वाटलं आपल्या या टॉपिकसाठी स्टेट बोर्डामध्ये जास्त दिले एनसीईआरटी पेक्षा, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं आलो आपण स्केलर. स्केलरला काय तुम्ही बोलायचं का? स्केलर काय नीट सांगायचं. द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज एन स्केलर. ह्याला म्हणतात शॉर्ट स्टडी. पेपरला लॉंग टर्म मध्ये लिहायचं असतं. हे मी तुम्हाला माइंड मॅप बनवून दिला. खरं तर असं स्टडी करायचं असतं. ओके, आता बघा मी काय म्हटलं, त्याचं एक्झाम्पल काय आहे? टाइम, मास, स्पीड. त्याला कसं डिनोट करू शकतो? डायरेक्ट डिनोट करायचं. मासचं एम, स्पीडचं एस, टाइमचं टी. म्हणजे काय नेमकं? एक पर्टिक्युलर क्वांटिटी नंबर आणि युनिट दाखवायचं, संपलं. ते म्हणजे काय झालं? मॅग्निट्यूड. आणि ज्याचं मॅग्निट्यूड फक्त कुठं असतं? स्केलर मध्ये असतं. इथं आलो आपण वेक्टर क्वांटिटी. यस, द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द magnitude as well as direction is called as an vector quantity. चलो example, displacement, velocity, force. It is denoted by, याला काय म्हणायचं? Initial terminal, that is another name is tail. याला काय म्हणायचं? Head, final terminal. Okay, so हे याला दाखवताना PQ bar, that is also called as a bar or magnitude of a bar. You can show this line. Okay, हे झालं वेक्टर. वेक्टरचे टाइप काय? वेक्टरचा टाइप आपण पहिला टाइप बघूया, टाइप्स ऑफ वेक्टर. त्याच्यामध्ये पहिलं काय आहे? झिरो वेक्टर. द फिजिकल क्वांटिटी विच हॅविंग द झिरो मॅग्निट्यूड बट पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड एज एन झिरो वेक्टर. इट इज डिनोटेड बाय झिरो बार. ओके, एनी व्हेइकल आर इन रेस्ट, इट्स वेलोसिटी इज एन झिरो. दिस लाइक डिनोटेड बाय झिरो वेक्टर. ओके ओके, हा नेक्स्ट रिझल्टंट वेक्टर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द 2 or more vector is an one single vector or to convert the one single vector. Okay, to show on a one single vector. त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर्स आहे एका सिंगल वेक्टर मध्ये आपण दाखवू शकतो. त्याला आपण काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. त्याला ट्रायंगल लॉ मध्ये डिटेल मध्ये बघणार आहे आपण. ओके, म्हणून मी म्हटलं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह वेक्टर आपण काय म्हटलं? निगेटिव्ह वेक्टरला कशाला म्हटलं आपण? सेम, द फिजिकल क्वांटिटी विच हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. किंवा सॉरी, द फिजिकल क्वांटिटी, द वेक्टर्स हॅविंग. ओके, द वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज एन निगेटिव्ह वेक्टर. त्यालाच अजून काय शब्द टाकला आपण? अपोजिट वेक्टर म्हणलं. त्यालाच आपण काय म्हणलं होतं? अपोजिट वेक्टर. त्यालाच आपण काय म्हणलं होतं? अँटी पॅरलल असं म्हणलं होतं. त्यालाच आपण अनइक्वल असं पण म्हणूया. पण यांची डिस्टन्स काय कमी जास्त असायला पाहिजे. पुढे आलो आपण पॉझिटिव्ह वेक्टर. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? पॅरलल वेक्टर. त्यालाच आपण काय म्हटलं? आपण इक्वल वेक्टर असं म्हटलं. चलो, याच्यामध्ये काय? द वेक्टर शोज सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन इज कॉल्ड एज एन पॉझिटिव्ह वेक्टर. याचं काय बघा, डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. याच्यामध्ये जरा सुद्धा तिरकं नको बरं का. हे एक्झॅक्ट पॅरलल हवं आहे. त्याच्यामुळे याला शब्द काय वापरलाय? पण पॅरलल. याचं फक्त डायरेक्शन वेगळं आहे, पण हे पुन्हा तिरके कमी जास्त नाही आहेत. तुम्हाला दाखवायचं झालं ना तरी पण हे असे दाखवा, पण ते कसे दाखवा? पॅरलल दाखवा. याच्यामध्ये एक जरी अपोजिट असेल तरी त्याला काय म्हणलं आपण? अँटी पॅरलल असं म्हणूया. क्लिअर आहे? तर त्याच्यानंतर आलो इथं आपण पोझिशन वेक्टर. कुठं आलो? पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर मध्ये बघा, पोझिशन वेक्टर मध्ये आपण काय दाखवलं? सांगितलं काय? एक पर्टिक्युलर आपण पोझिशन दाखवली. म्हणजे पोझिशन म्हणजे कसं? एक्स आणि वाय ऍक्सिस एखाद्या सिस्टीम मध्ये पर्टिक्युलर पॉइंट दाखवायचा आपल्याला, पर्टिक्युलर वेक्टर दाखवायचा आहे, तर तो ओरिजिन पासून कुठं आहे हे दाखवणं त्याला काय म्हणलं आपण? पोझिशन वेक्टर असं म्हणलं. त्याला डिनोट कसं करायचं? आर बार न. ह्याला लक्षात ठेवा, ह्याच्यावर डेरिव्हेशन आहे. खाली जाऊन आपल्याला डेरिव्हेशन शिकायचं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये. ओके, चलो ठीक आहे. युनिट वेक्टर सगळ्यात महत्वाचा आणि ही भाग आहे.
आता याच्यामध्ये ह्या भागामध्ये आपण काय सांगितलं होतं, द वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड अँड पर्टिक्युलर डायरेक्शन किंवा युनिट मॅग्निट्यूड हॅव्हिंग द पर्टिक्युलर डायरेक्शन दॅट इज यू कॅप पी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ पी बार. पी काय आहे, एखादा वेक्टर आहे कोणताही. सर ए घेतलं तर ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. दुसरं कुठलं लेटर घेतलं तसं करा, त्याचे युनिट वेक्टर ए कॅप. पी असेल तर पी कॅप. क्लिअर आहे. कॅप शोज दी ओनली वन व्हॅल्यू, त्याची काय असते व्हॅल्यू एक असते. त्याच्यानंतर एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये गेलो तर आय कॅप जे कॅप के कॅप. आय कॅप कुणाच्या अलॉंग असतं एक्स ऍक्सिसच्या, जे कॅप कुणाच्या अलॉंग असतं वाय ऍक्सिसच्या, के कॅप कुणाच्या अलॉंग असतं झेड ऍक्सिसच्या. चलो ठीक आहे. त्याचं कसं दाखवू शकतो आपण एखादा वेक्टर एक्स आय कॅप वाय जे कॅप झेड के कॅप. हे काय आहे, अशा पद्धतीने आपण वेक्टरचं इक्वेशन दाखवू शकतो. मग सर याच्यावर भार का तुम्ही करत नाही, लिहूया ना एक्स बार वाय बार झेड बार बार एक वेक्टर क्वांटिटी. चलो त्याचं तर मॅग्निट्यूड काढायचा स्क्वेअर मध्ये करा. x चा कोएफिशिएंट शब्द काय होतो ना y चा कोएफिशिएंट k चा सॉरी j चा कोएफिशिएंट k चा कोएफिशिएंट ijk च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर करून ऍडिशन करायचं स्क्वेअर रूट मध्ये. ijk चा कोएफिशिएंटचा स्क्वेअर करायचं ऍडिशन करायचं कुठं स्क्वेअर रूट मध्ये. त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड. त्याला काय म्हणायचं मॅग्निट्यूड. समजलंय नक्की. हे फुल फॉर्म मध्ये तुम्ही पटपट लिहा.